मोतीबिंदूचं ऑपरेशन क्वालिटी चांगली ठेवून त्यामध्ये ऑपरेशनचा खर्च कसा वाचेल तो आपण बघूया। यात सर्वात महत्त्वाचं हॉस्पिटल आणि सर्जन आहे। तर हॉस्पिटल तुमचं चांगलं हॉस्पिटल पाहिजे, ज्याचं नाव चांगलं आहे आणि त्याला NABH क्वालिटीचं सर्टिफिकेट मिळालं पाहिजे। दुसरं म्हणजे सर्जन हा नावाजलेला पाहिजे, ज्याने कमीत कमी 10 किंवा 15,000 ऑपरेशन केले आहेत अशा सर्जनकडनं तुम्ही ऑपरेशन करून घेतले पाहिजे। तुम्ही टेक्नॉलॉजी कोणती निवडायची, फेको टेक्नॉलॉजी का रोबोटिक लेझर टेक्नॉलॉजी? तर आमचा सल्ला असा असेल की तुम्ही आधी लेन्सवरती खर्च किंवा तुमचं बजेट डिसाईड करा, मग त्यानंतर टेक्नॉलॉजी निवडा। त्याचं कारण असं आहे की फेको टेक्नॉलॉजी आणि रोबोटिक लेझर टेक्नॉलॉजीमध्ये फारसा डिफरन्स दिसून आलेला नाही आहे। तर तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी पाहिजे असेल तर आधी ते पैसे तुम्ही लेन्समध्ये टाका आणि लेन्स तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर जर तुमचं बजेट जास्त राहिलं तरच तुम्ही रोबोटिक लेझर टेक्नॉलॉजी निवडा।